महायुती सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल असा दावा करत या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान ही याचिका आता उच्च न्यायालयानं फेटाळली। लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। हायकोर्टाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे। सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील महिला वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती। राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा योजनेला स्थगिती द्यावी। लाडकी बहीण योजना सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल? सरकारनं उधळपट्टी करावी, यासाठी आम्ही कर भरत नाही। कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही। या योजनेमुळे राज्यावर हजारो कोटी रुपयांचा बोजा पडणार। सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही। परंतु नतद्रष्ट विरोधी पक्षाच्या काही माणसांनी म्हणजे याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे असतील, आणखी सर्व मंडळी असतील, यांनी कोर्टात काही माणसं पाठवली आणि या योजनेला स्थगिती द्या असा हायकोर्टाकडे मागणी केली। मी हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करेन की त्यांनी ही याचिकेला, या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। जे कोणी कोर्टात गेले त्यांचा कुठलाही दूरपर्यंत महाविकास आघाडीशी संबंध नाही। आखरी या योजना ज्या आहेत, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे, आम्ही राजस्थानमध्ये होतो तिथं आमची योजना होती, छत्तीसगडमध्ये आमची योजना होती। त्याच्यामुळे जनतेसाठी योजना राबवणं हे काँग्रेसचंच काम आहे। हे आता आमची नक्कल करायला निघालेले आहेत। महायुती शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळतोय। यासाठी राज्यभरातून 2.25 कोटी महिलांची नोंदणी झाली आहे। राज्य शासनाने तयार केलेल्या नारी शक्ती दूत या ॲपमुळे अर्ज प्रक्रिया सोपी झाली आहे। या ॲपमधून दररोज 7 ते 8 लाख अर्ज सादर होत आहेत। पुणे 8,63,000 अर्ज, कोल्हापूर 6,34,000 अर्ज, नाशिक 6,33,000 अर्ज, मुंबई 6 लाख अर्ज, ठाणे 4,75,000 अर्ज। लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे। भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही, सगळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण। आम्ही आता एक योजना सुरू करतोय, लाडका मुख्यमंत्री, लाडका आमदार, लाडका खासदार यांना मी 1500 रुपये प्रहार करून देणार आहोत। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीमध्येच वाद निर्माण झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जाहिरातीत या योजनेचा लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केलेला दिसतो। शासकीय योजनांची माहिती देणारे गुलाबी बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेच्या स्थळी लावण्यात आलं होतं। मात्र बॅनरवरून मुख्यमंत्री हे नाव वगळण्यात आलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केला जातोय। राष्ट्रवादीचे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शब्द हा चांगला वाटत नसावा आणि वारंवार सूचना देऊन सुद्धा ज्या योजनेचं नाव जे आहे त्याच नावाने केली पाहिजे असं अजितदादाचं स्वतःचं मत आहे। दर वेळेला जर असं करत बसाल तर त्याचा इफेक्ट तुमच्यावरच होणार आहे, सर्वसामान्यावर नाही किंवा आमच्यावर सुद्धा नाही। असं काय वेगळं वाटायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये। हे मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे। मुख्यमंत्री नावडते झालेत का राष्ट्रवादीला? आपल्या मनामध्ये जी शंका आहे, जनतेच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुती म्हणून आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही। मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। सध्या महाराष्ट्रात या योजनेला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय।
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळेल असं बोललं जात आहे. त्यामुळे ही योजना गेम चेंजर ठरणार का? या योजनेमुळे महायुतीत कोणत्या पक्षाला अधिक लाभ मिळणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.